नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच देशवासियांना संबोधित करत असताना काटकसरीचं आवाहन केलं होतं. आजच्या काळाची गरज ओळखून इंधनासह खाद्यतेलाचा वापर कमी करावा अशी विनंती त्यांनी नागरिकांना केली. पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटाचा आता भारताच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होऊ लागलाय. परिणामी अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपयाचं मूल्य घसरत असून चालू खात्यातील तूट म्हणजेच ट्रेड डेफिसिट वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवरती खाद्यतेलाचा आणि या आर्थिक परिस्थितीचा संबंध काय, भारतामध्ये खाद्यतेलाचा वापर किती, असे अनेक प्रश्न केंद्रस्थानी आलेले आहेत. तर भारत हा जगातील सर्वात मोठ्या खाद्यतेल आयातदार देशांपैकी एक असून देशाच्या एकूण गरजेपैकी सुमारे 60% खाद्यतेल हे परदेशातून आयात केलं जातं. दक्षिण आशियातील हा देश सुमारे दरवर्षी 16 दशलक्ष टन खाद्यतेल खरेदी करण्यासाठी जवळपास 1,61,000 कोटी रुपये खर्च करतो. तर सॉल्वेट एक्सपर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार यावर्षी एप्रिलमध्ये भारतातील खाद्यतेलाची आयात 13.8 लाख टनांवर पोहोचली आहे. विशेष बाब म्हणजे मार्चमध्ये ही आयात 11.73 लाख टन होती. म्हणजेच एका महिन्यामध्ये तब्बल 11% वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल 2026मध्ये भारतातील वनस्पती तेलाची एकूण आयात ही 13.10 लाख टन होती. तर मागच्या वर्षी याच काळातील ती 9,75,000 टन होती. तर नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीमध्ये वनस्पती तेलाची आयात 79,37,376 टनापर्यंत पोहोचली होती. तर मग आता या दोन कालावधींमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 8% वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. दरम्यान खाद्यतेलाचे आयात बिल गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात भारतानं पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवरती तब्बल 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला होता. भारत आपल्या खाद्यतेलाच्या एकूण गरजेपैकी 44% गरज देशांतर्गत उत्पादनातून पूर्ण करतो. प्रेस कॉन्फर्मेशन ब्युरोनं नीती आयोगाच्या अहवालाचा हवाला देत दिलेल्या माहितीनुसार 2023-24मध्ये भारताचं एकूण खाद्यतेल उत्पादन 12,18,000 दशलक्ष टन इतकं नोंदवण्यात आलं होतं. मात्र असं असूनही भारतीय स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाचा मोठा वाटा हा परदेशातूनच येतो. खाद्यतेलाच्या आयातीमध्ये पाम तेलाचा वाटा हा सर्वाधिक आहे. हे तेल प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांकडनं आयात केले जातं. सूर्यफूल तेलासाठी भारत विशेषतः युक्रेन आणि रशियावरती अवलंबून आहे. या दोन देशांकडनं भारत साधारणपणे दरमहा 1.5 ते 2 लाख टन सूर्यफूल तेलाची आयात करतो. त्याशिवाय सोयाबीन तेलाची आयात प्रामुख्यानं ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांमधनं पूर्ण केली जाते. दरम्यान युद्धस्थिती आणि निर्यात निर्बंध आणि इतर जिओपॉलिटिकल टेन्शन्सचा आयातीवरती मोठा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं खाद्यतेलाच्या आयातीमध्ये तज्ज्ञांचंही काहीतरी मत आहे, तेही आपण जाणून घेऊयात. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. यामध्ये देशाचं आयातीवरलं अवलंबित्व कमी होईल आणि परकीय चलनाची बचत होण्यास मोठी मदत मिळेल. हवामानातील अनिश्चितता, बायोडिझेलसाठी वाढती मागणी आणि जागतिक भूराजकीय तणाव यामुळे जागतिक स्तरावरती वनस्पती तेलाच्या पुरवठ्यावरती दबाव वाढत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे खाद्यतेल महाग होत असताना आयात खर्चातही मोठी वाढ होते. त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावरती अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. परकीय चलन वाचवण्यासाठी आणि जागतिक धक्क्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी भारताला आता स्वदेशी उत्पादन वाढवणं आणि वापर कमी करणं या दुहेरी सूत्राचा अवलंब करावा लागणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाला देशातील नागरिक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भारतासमोर खाद्यतेलाचं मोठं संकट उभं राहिलेलं आहे. आता सरकार यावरती कशा पद्धतीनं तोडगा काढतं ते पाहणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.